तिकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे। त्यांनी शेतीच्या नुकसानावरून एक वादग्रस्त विधान केलंय। हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? असं वादग्रस्त विधान त्यांनी केलंय। कोकाटे नाशिकमध्ये शेतीच्या बांधावर नुकसानाची पाहणी करण्यासाठी गेले होते आणि त्यावेळी त्यांनी हे विधान केलंय। दरम्यान जे सत्य आहेच तेच बोललो असं म्हणत ते आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत। शेतातल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळेल, घरातल्या धान्याची भरपाई मिळणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आधी काय म्हणाले आणि नंतर स्पष्टीकरण देताना नेमकं काय म्हणाले पाहूयात। नुकसानीचे पंचनामे चालू आहे ना, पंचनामे केले सर। शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहे बुवा असं। ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाचे पंचनामे करायचे का? नाही, कांदे वगैरे ज्या पोळी वावरात कांदे वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील। जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे नाही करता येणार। त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही। साडीतले नाही, कांदा काढून पडलेला आहे शेतामध्ये, जो काढून पडला आहे शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे करते। शेतात जे काही पिकं असतील त्याचे पंचनामे रितसर नाही करतायत। अरे पण म्हणजे जे खरं आहे ते बोलू, ते काय चुकीचं बोलू? शब्द चुकला इतकंच म्हणतोय। ठीक आहे, बोलला ते सत्य आहे। तुम्ही त्याचा अर्थ वेगळा काढला, अर्थ वेगळा काढला। मी तसं काही वेगळं बोललेलो नाही। जे सत्य आहे तेच बोललोय की जिथे इथं नुकसान झालंय शेतकऱ्यांचं त्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची शासनाने या ठिकाणी मोहीम घेतलेली आहे।